तुम्हीही रोज सकाळी उठल्यावरती सर्वात आधी बँकेचा मेसेज तपासता का? मोबाईलमध्ये SMS आला की वाटतं कदाचित नमोचे पैसे आले असतील. पण मेसेज उघडल्यावरती निराशा होते. तुमच्या या मनामध्ये प्रश्न येतो का, की पैसे नेमके अडकले तरी कुठे? सरकारने हप्ता थांबवला आहे का? की फक्त वितरणाला उशीर होत आहे? काही शेतकऱ्यांना आधी पैसे मिळणार आहेत का? आणि सर्वात महत्त्वाचं, पुढचा हप्ता येण्याची शक्यता नेमकी किती आहे आणि कधी आहे? पुढचा हप्ता कधी येईल? तर या व्हिडिओमध्ये आपण या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ही एकदम खरी माहिती मी तुम्हाला आज घेऊन आलो आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर नमस्कार मित्रांनो, सध्या राज्यातील लाखो शेतकरी बांधव एका अपडेटची वाट पाहत आहेत. ते म्हणजे पैसे कधी येणार नमो शेतकरी योजनेचे. कोणी बँकेत चौकशी करत आहे, कोणी CSC सेंटरमध्ये जात आहे, कोणी मोबाईलवरती लाभार्थी यादी तपासत आहे, तर कोणी सोशल मीडियावर फिरणाऱ्या तारखा पाहून गोंधळून जात आहे. पण खरी परिस्थिती काय आहे? चला सुरुवातीपासून समजून घेऊया. म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारची महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षातून 3 वेळा आर्थिक मदत दिली जाते. म्हणजे या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षातून किती वेळा हप्ता येतो? तर 3 वेळा हप्ता येतो. आणि किती रुपयाचा? तर 2 रुपयाचा. म्हणजे 2 म्हणजे 6,000 रुपये येतात तुम्हाला वर्षाला. ही योजना PM किसान योजनेला पूरक आहे. म्हणूनच आणि त्या दोन्ही योजनांचे हप्ते जवळपास कालावधीत म्हणजे एकाच कालावधीमध्ये येतात. जवळपास म्हणजे ह्या महिन्यामध्ये कधी-कधी एकाच महिन्यामध्ये दोन्ही हप्ते मिळून जातात. याच कारणामुळे सोशल मीडियावरती अनेक अफवा पसरतात. आणि आता तुम्ही विचाराल, जर ही योजना सुरू आहे तर पैसे अजून का आले नाहीत? तर याचं उत्तर एका कारणात नाही. कारण प्रत्येक हप्त्यापूर्वी अनेक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. लाभार्थ्यांची पडताळणी, बँक खात्याची तपासणी, आधार लिंक, eKYC, DBTची पडताळणी आणि निधी मंजुरी. या सर्व टप्प्यानंतरच हा हप्ता वितरित केला जातो. पण इथेच एक प्रश्न निर्माण होतो. जर माझी सर्व कागदपत्रे व्यवस्थित असतील तर मला काळजी करायची गरज आहे का? तर याचं उत्तर आहे बहुतेक प्रकरणांमध्ये नाही. जर तुमची पात्रता कायम असेल, eKYC पूर्ण असेल, आधार बँकेशी लिंक असेल आणि खाते सक्रिय असेल तर तुमच्याकडून आवश्यक तयारी पूर्ण झालेली असते. मात्र याचा अर्थ पैसे आजच येतील असे नाही. कारण अंतिम वितरणाची तारीख सरकार जाहीर करते आणि याच ठिकाणी अनेक जण चूक करतात. सोशल मीडियावरती कोणीही एखादी तारीख सांगितली की ती खरी समजतात. पण आर्थिक अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणती तारीख निश्चित मानू नका. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न. काही शेतकऱ्यांना आधीच पैसे मिळतात आणि काहींना नंतर मिळतात. असं का होतं? तर याचं कारण DBT प्रणाली असू शकते. सर्व खात्यांमध्ये एकाच सेकंदाला पैसे जमा होत नाहीत. बँकनिहाय आणि तांत्रिक प्रक्रियेनुसार काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम आधी दिसू शकते, काहींना थोडा वेळ लागू शकतो. म्हणून दुसऱ्याच्या खात्यामध्ये पैसे आले म्हणून घाबरायचं कारण नसतं. आता तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतो. मोबाईल नंबर तुमच्या मोबाईल नंबरवर बँकेचे SMS येतात का? जर येत नसतील तर पासबुक अपडेट करून किंवा नेट बँकिंग, मोबाईल बँकिंगद्वारे खात्याची माहिती तपासा. आता अजून एक महत्त्वाची सूचना. जर कोणी आम्ही पैसे लवकर मिळवून देतो असं सांगत असेल किंवा पैसे घेऊन काम करून देण्याचं आश्वासन देत असेल तर अशा व्यक्तींपासून सावध राहा. सरकारी योजनांचा लाभ अधिकृत प्रक्रियेनुसारच मिळतो. आता तो प्रश्न, पैसे किती येणार? नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या या हप्त्यात पात्र लाभार्थ्यांना 2,000 रुपयाची आर्थिक तरतूद आहे. 2,000 रुपये मिळतात. आणि आता व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाचा भाग, पैसे कधी येऊ शकतात? सध्या सरकारने अधिकृत वितरण तारीख जाहीर केलेली नाही. मात्र उपलब्ध माहितीनुसार हप्ता जुलैच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये वितरित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण ही शक्यता आहे, अधिकृत घोषणा नाही. त्यामुळे अंतिम तारीख सरकार जाहीर करेल तीच ग्राह्य धरावी. म्हणून अफवांवरती विश्वास ठेवू नका. अधिकृत अपडेटची वाट पहा. ज्या क्षणी शासनाकडून हप्त्याबाबत अधिकृत घोषणा होईल त्या क्षणी त्याची माहिती सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.